आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मोहोळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले शीतल क्षीरसागर यांचे पती आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने आता तयारी आता चालू आहे? एकंदरीत प्रत्येक वार्डामध्ये आपण जात आहात, मतदारांच्या काय भावना आहेत नेमक्या? आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझी पत्नी सौ शीतल क्षीरसागर यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. त्याचसोबत 20च्या खाली नगरसेवकांना एक स्वच्छ प्रतिमेच्या अशा असणाऱ्या सर्व लोकांना 20 आपले नगरसेवक म्हणून पदासाठी आहेत. आज आता मी इथे 10 नंबर प्रभागामध्ये जो माझा जुना प्रभाग आहे 16 नंबर होता, तो आता 10 आणि 10 झाला आहे. त्या प्रभागात मी आज फिरत आहे. गेले 7-8 दिवस झालं मी निवडणूक प्रभारी या नात्यानं पूर्ण गावातही फिरतोय आणि माझी पत्नी उमेदवार आहे या नात्यानेही मी गावात फिरतोय. तर एक वेगळाच उत्साह यावेळेस जनतेमधून जाणवतोय आणि आम्ही पूर्ण सर्व जागा बहुमताने आणि चांगल्या आकड्याने जिंकून येऊ असं आम्हाला विश्वास वाटतोय. आणि होम टू होम प्रचार आणि आमचा मुद्दा एकच आहे. भारतीय जनता पार्टी हा राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना आमचा एकच मुद्दा असतो, विकासाचा. आणि ते विकासाचं आमचं विजन काय आहे हे आम्ही नुसतं काय विकास म्हणून असं विकास शब्द न वापरता आम्ही काल त्याचं डिटेलिंग तुम्हाला दिलं आहे. मी शहर म्हणून आम्ही काही मुद्दे, ठळक मुद्दे म्हणून मांडले आहेत. त्यासोबत आमच्या नगरसेवकांनी आता इथल्या प्रभागातल्या 2 नगरसेवक म्हणून आपले उमेदवार आहेत. तर 10 ला आपल्याला सौ आरती प्रशांत गाडवे म्हणून आहेत आणि 10 ब ला तानाजी मेजर म्हणून आहेत माने, असे इथं 2 उमेदवार आहेत. तर इथला यांचा 10 नंबर वार्डाचा एक जाहीरनामा वेगळा केलाय. त्यात आपण रस्ते, ड्रेनेज ही वेगळा टाकली. आणि शहराच्या करण्याचं कारण नेमकं काय? आता काय होतं, जाहीरनामा म्हटल्यावर, शहराचा जाहीरनामा म्हटल्यावर शहराचे प्रमुख मुद्दे असतात की मेन रस्ता, मेन रोडचा रस्ता आहे किंवा व्यापारी संकुलन आहे, क्रीडा संकुलन आहे, आरोग्याचा विषय आहे, स्वच्छतेचा विषय आहे. असे आम्ही प्रमुख मुद्दे शहर म्हणून आम्ही घेतो जाहीरनाम्यात. मात्र प्रभाग वाईज काहीतरी वेगळे मुद्दे असतात. काहीतर कोणाचा ड्रेनेजचा विषय असतो, कुठल्या तर गल्लीत काहीतरी विषय असतो, कुठल्या गल्लीत वेगळे कारणं असतात. त्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रचाराचे जाहीरनामे त्या नगरसेवकांनी सुद्धा जनतेसमोर मांडले आहेत आणि आम्हीही शहरासमोर नगराध्यक्ष नात्यानं शहरासमोर बी मांडलेले आहेत. आणि आम्ही एवढा विश्वास आहे आमच्यावर, जनतेचा बी आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही जनतेला बी या निमित्तानं सांगू इच्छितो की आम्ही जे जाहीरनाम्यात दिले ते 100% 5 वर्षात नाही 2 वर्षातच पूर्ण करू. खरं तर आता जाहीरनाम्यात आपण दिलेला आहात, पण प्रामुख्याने गेल्या काही वर्षामध्ये देखील ज्यांची सत्ता होती त्यामुळे मेन रोडचा देखील प्रश्न प्रलंबित, अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ग्रामीण रुग्णालयाचं कुठेतरी त्याच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाचा ग्रामीण त्याचे देखील प्रश्न आहे. ह्या सगळ्यांकडे आपण कसे पाहणार आहात? आता तुम्हाला सांगतो, 2015ला आपली नगर परिषद झाली, 2016ला नगर परिषदेचं पहिलं इलेक्शन झालं. त्यावेळेस सत्ता होती भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाची, परंतु जनतेने कौल वेगळ्या पक्षाला दिला. त्याच्यामुळं ते जे ट्रिपल इंजिन सरकारचं ताकद होती ती ताकद त्यावेळेस लागली नाही. तरी बी त्या माध्यमातून विजयकुमार मालक देशमुख साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते. सत्ता कोणाकडे आहे काय न बघता त्यांनी त्यावेळेस बराचसा निधी दिला, त्यातून कामं झाली. तुम्ही समोरच्या उमेदवाराला सुद्धा विचारा की विजयकुमार मालकांनी तुम्हाला निधी दिला का नाही, का तुम्हाला पक्षात भेद केला. त्यानंतरच्या काळामध्ये संपलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातही वरूनही निधी आला पक्षपात न बघता. पण ते तेवढ्या ताकदीनं ज्यावेळेस वरची सत्ता खालची सत्ता एकत्र नसती तेवढ्या ताकदीनं काम होऊ शकत नाही. जेवढ्या ताकदीनं आम्ही जाऊन भांडू शकतो तसं विरोधक जाऊन भांडू शकत नाहीत. आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या वरिष्ठांना भांडून किती बी निधी आणू शकतो. आणि पालकमंत्र्यांनी परवा तुम्ही ऐकलं असेल की पालकमंत्र्यांनी तुम्ही फक्त नगरसेवक द्या, तुम्हाला निधी आणायसाठी मी तुमचा मध्यस्थी होऊन पालकवरनं निधी आणतो. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ना, एकत्र सगळी प्रक्रिया राबवायला, त्याच्यामुळे काही विषय मागच्या काळामध्ये पेंडिंग राहिले. तर महायुतीच्या काळात मध्यंतरी प्रशासक होतं, बॉडी नव्हती, तरी बी महायुतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब आणि यांनी असले तरी भारतीय जनता पार्टीने एक विजन ठेवलं की 2.5 वर्ष आपण आता सत्ता आणली आपल्या ताब्यात, मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री कोण आहे न बघता अनेक कोट्यावधीचा निधी आहे आपल्याला. शहराचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 1000-1500 कोटीच्या आसपास निधी झाला. पूर्ण विधानसभेचा विचार केला तर जवळजवळ 5,000 कोटीच्या आसपास निधी आला. त्याच निधीच्या माध्यमातून त्यातले तुम्हाला 2च मुद्दे सांगतो. त्यावेळेस आपल्याला वर खाली आमदार बी त्याच आपल्याच विचाराचा आणि वरची सत्ता बी राज्यातली बी केंद्रातली बी सत्ता एकत्र असल्या कारणानं यशवंत माने साहेबांच्या माध्यमातून राजेंद्र पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपली ड्रेनेजची लाईन 129 कोटीची मंजूर झाली. तिचं जवळजवळ 30% कामही झाले. पाण्याची पाईपलाईन जी कित्येक वर्ष झालं, मी त्याला 7-8 वर्ष झालं जसा नगरसेवक झालोय, आमच्या वार्डात पाईपलाईनचा अडचण होती, पाईपलाईन टाकली पण अजून पाणी नाही.
पण त्यामुळं युतीवरनं पाणी आणावं लागतंय हे डोक्यात माझ्या आहे. पण 7 वर्ष मी झटलो पण मार्गी नाही लागलं. पण जेव्हा महायुतीचाच आमदार इथं आला, वरही महायुती झाली, त्यावेळेस बरोबर निधी आला. ते पाईपलाईनचं बी काम चालू आहे, ते बी जवळजवळ 40-60% झाले. तर असं एकत्र जर झाले ना, वरून सत्ता केंद्र राज्य आणि खाली नगर परिषद एक सत्ता झाली तर 100% निधी होतोय. आता मागच्या काळात आपण बघता वर्षभर राजू खरे साहेब आमदार झाले, परिवर्तनाची लाट होती, परिवर्तन लाटेमध्ये लोकांनी मतं दिली, पण आमदार साहेबांनी निधी किती आणला? रुपये आणू शकले नाहीत आणि आणू बी शकणार नाहीत, कारण त्यांचं ते करू शकणार नाहीत. खरं तर आता आपण भाजपचे एकनिष्ठ आहेत. यापूर्वी आपण देखील ज्या निवडणूक लढवल्या त्या त्यावेळेस आणि आता राजन पाटील हे भाजपमध्ये आहात, ते आल्यानंतर मग याची ताकद कितपर्यंत वाढली मोहोळ शहरातली? 100% ताकद वाढलीच आमची. आधी आमचा प्रत्येक वार्डामध्ये कार्यकर्ता होता आणि आपण मागच्या वेळेस ही पूर्ण पॅनल लढवला होता. काही ठिकाणी थोड्या मतं जागा गेल्या. इथले 2 जागा 16 आणि 17 नंबर 2 जागा आल्या. एक भाजप म्हणून पूर्वीपासून एक ताकद आहे आमची. गेले 30 वर्ष झालं आम्ही अनेक जण त्यासाठी काम करतोय. यामध्ये भर म्हणून आता राजन पाटील साहेबांनी एक विचारधारा, विकासाची विचारधारा, एक मतदारसंघामध्ये काहीतरी ठोस कामं झाली पाहिजे या उद्देशाने त्यांनी आमच्याकडं प्रवेश केला. माननीय राजन पाटील साहेब, माननीय माजी आमदार यशवंत माने साहेब, त्यासोबत माननीय ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर, त्याचसोबत आता परवाचा एक प्रवेश झाला आहे आमचा माननीय बाळासाहेब गायकवाड, शहाजान मालक आहेत, त्यावर शैलेश गरब साहेब आहेत. त्यांनी राजकारणात कधी संबंध नसणारे, असे स्वच्छ चरित्रवान असणारे शैलेश गरड आहेत. असे अनेक नेते आमच्याकडं प्रवेशाने काम करत आहेत. या सगळ्या लोकांमुळे आमच्या शहरामध्ये वेगळी ताकद वाढली आहे, जनतासोबत आली आहे. आणि तिकीट देताना बी आमच्या वरिष्ठांनी एक सामाजिक समतोल ठेवून सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांना देत असताना कधी ना मुस्लिम समाजाला आपण 5 उमेदवार दिले आहेत, लिंगायत समाजाला दिले आहेत, धनगर समाजाला दिले आहेत, सर्व समाजाला दिलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे आणि सर्वसामान्याला न्याय देणारी पार्टी आहे. मराठा समाजांचे सगळं आपण हे करतोय, प्रश्न मार्गी लावतोय. देवेंद्र फडणवीस एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या विचारांना आम्ही प्रेरित झालेली माणसं आहे आणि त्यांच्या विचाराच्या धारेनंच आज सर्वजण येत आहेत, त्यांची विचारधारा स्वीकारतायत. त्यामुळे प्रचंड आमची ताकद वाढली आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास वाटतो की 21च्या 21 जागा आम्ही निवडून येऊ. खरं तर मुस्लिम समाज ह्या किंगमेकरच्या भूमिकेत मोहोळ शहरामध्ये राहायला गेला आहे. ते देखील आता आपल्याला भाजपला पाठिंबा देण्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. काय सांगा? पाठिंबा काय, सगळे मुस्लिम समाज आपल्याच बरोबर आहे, सगळा बरोबर आहे. आणि जेणेकरून त्यांना नेरेटिव्ह सेट केला जातो की भाजप आणि मुस्लिम समाज हे दोन्ही विरोधक आहेत. काय संबंध नाही. मुस्लिम समाजा बी तेवढंच आहे. लाडकी बहीण असेल किंवा अनेक कुठल्या बी योजना असेल, त्यात काही नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी समाज, जात, धर्म बघितला नाही. अनेक विषय त्यात आपण मार्गी लावलेले आहेत. त्यासोबत 3 तलाक असेल, या गोष्टी आपण काम करताना विजयाची खात्री कितपर्यंत आहे? 100% विजयाची खात्री आहे आम्हाला. 21च्या 21 जागेच्या विजयाची खात्री आहे आणि आम्ही विजय निवडून येणार. आणि जनतेचा तेवढा आमच्यावर विश्वास आहे आणि जनतेला आम्ही आमचे विषय मांडण्यामध्ये बी सक्षमपणे मांडू शकलोय. आणि फेक नेरेटिव्ह विरोधात काही करू करतील, पण त्याला यावेळी जनता बळी पडणार नाही. खरं माझ्यासोबत आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार शीतल क्षीरसागर आहेत. मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण आता ज्या पद्धतीने वार्डात फिरत आहात, काय आहेत मतदारांच्या भावना नेमक्या? मतदारांच्या भावना म्हणजे एकंदरीत सगळं वातावरण चांगलं आहे. BJPच्याकडून सपोर्ट आहे सगळ्यांचा आणि होम टू होम प्रचार मी सगळ्या गावात फिरलेले आहे, वॉर्डांमध्ये फिरलेले आहे. सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांना BJPचा जो अजेंडा आहे विकासाचा, तो धरून त्याची ती विचारधारा धरूनच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या विचारधारेला लोक प्रेरित झालेले आहेत आणि त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. 20च्या 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं 21च्या 21 कमळाला मतदान करून त्यांनी भरघोस मताने आम्हाला निवडून देणार अशी त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे आणि त्यावर आमच्यावर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. तर हे होते शीतल क्षीरसागर आणि त्यांचे पती यांनी मोहोळ शहरामध्ये विकासाबाबत त्यांनी देखील काय विजन असणार आहे ते देखील त्यांनी सांगितलं गेलं आहे. कॅमेरामन अक्षय व्यवसाय, भारत शिंदे, न्यूज इंडिया, मोहोळ.